नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या एपिसोडमध्ये मी शांताबाई हुबळीकर यांच्याविषयी बोलत होते. आजचा हा त्याच सिरीजचा पुढचा भाग आहे आणि शांताबाईंच्या आयुष्यात अजून काय काय गोष्टी घडल्या आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे मी आजच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. शांताबाईंनी आपल्या गायनाचे जलसे सगळ्या भारतभर सुरू केले. हैदराबाद, लखनौ इथे तिथे जाऊन त्या आपल्या गायनाचे जलसे करत होत्या. तोपर्यंत त्यांचा मुलगा मोठा होत होता आणि जे घरामधली जी परिस्थिती होती गीतेंची ती सेमच होती आणि त्या ह्याच्यामधनं सुद्धा त्या जलशामधनं जे पैसे मिळत होते ते सुद्धा सगळे उधळले जात होते आणि सगळे कर्ज फेडण्यामध्ये जात होते. कारण ते कर्ज कमीच होत नव्हतं. कारण जरा कर्ज कमी झालं की गीते नवीन कर्ज दुसऱ्या कुठल्या तरी माणसाकडनं घेत होते आणि हे नेव्हर एंडिंग आहे शांताबाईंच्या लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे तो जो एवढा त्या त्रास घेऊन कुठे कुठे दौरे करत होत्या, गायनाचे कार्यक्रम करायचे त्या 3-3, 4-4 तास. तो सगळी ती मेहनत होती, ती सगळं फुकट जात होतं. आणि मग एक वेळ अशी आली ना, की ती वयोमानाने ते जलसे सुद्धा सतत बाहेर फिरणं, सतत ते जलसे करणं, 3-3, 4-4 तास गायन करणं, हे शांताबाईंना थोडंसं कठीण होऊ लागलं होतं. आणि एक वेळ त्याच्यामुळे अशी आली, की तोही ते नवऱ्याचं कर्ज फेडण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तो बंगला आपला विकला प्रदीप नावाचा. तो आजही पुण्यामध्ये बंगला आहे दीपस्तंभ नावाने. मात्र तो पुन्हा दुसऱ्या मालकीचा आहे. आणि तो बंगला विकला, त्यांच्या मोटारी होत्या त्या सगळ्या विकल्या. जे काही दागिने वगैरे होते ते सुद्धा हळू सगळे आधी गहाण ठेवण्यामध्ये आणि नंतर विकण्यामध्ये सगळे निघून गेले. आणि शांताबाई अक्षरशः एका छोट्या घरामध्ये राहायला आल्या. त्या ह्याच्यामध्ये असं झालं, की मुलगा मोठा झाला, ही सगळी परिस्थिती आता काय करायचं? कारण कामं तर बंद झाली होती, गायनाचे जलसे सुद्धा खूपच कमी होऊ लागले होते. तर आता पुढे काय करायचं? कारण नवऱ्याचा काही पाठिंबा नाही. ना आर्थिक पाठिंबा, ना मानसिक पाठिंबा. मुलगा मोठा होतो आहे, त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? चरितार्थ काहीतरी घराचं चालवायला पाहिजे. याच्यासाठी त्या मुंबईला आल्या आणि त्यांनी एका प्रौढ शिक्षण संस्थेमध्ये हिंदी आणि मराठी भाषा शिकवायला सुरुवात केली. त्या काळामध्येच त्यांच्या मुलाचा विवाह झाला. त्यांनी खूप आनंदाने आपल्या मुलाचं लग्न लावलं होतं. एकुलता एक मुलगा आणि त्यांच्या खूप आशा होत्या, खूप स्वप्न होती. मात्र मुलाचं लग्न झालं आणि काही काळातच काही वर्षातच शांताबाईंच्या लक्षात आलं, की हे घर आपलं आहे. भले छोटे असेल, पण घर आपलं आहे. पण आपण आपल्याच घरात परके झालेलो आहोत. त्यांना असा काही अनुभव घरातल्या मंडळींकडनं येऊ लागला. फार त्याच्या खोलामध्ये जात नाही. तुम्ही समजून घ्या, की एका मुलाचं लग्न झाल्यानंतर परिस्थिती कशी बदलते, कुणामुळे बदलते. त्याच्यामुळे असं झालं, की तो सगळं त्यांना इतकं त्रास होऊ लागला, मानसिक त्रास होऊ लागला आणि खरं म्हणजे त्याच घर सगळं चालवत होते आणि स्वतःच्याच घरात त्या चोरासारखं वागणं त्यांचं होऊ लागलं. त्यामुळे एक दिवशी कंटाळून त्या वसईच्या श्रद्धानंद वृद्धाश्रमामध्ये दाखल झाल्या आणि तिथे दाखल झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं शांताबाई हुबळीकर हे नाव अजिबात सांगितलं नाही. कारण तिथे सगळा तो फॉर्म बिम भरावा लागतो, फॉर्मॅलिटीज असतात. तर त्यांनी आपलं शांता गीते नाव हे तिथे त्याच्यामध्ये दिलं होतं. आणि असं झालं होतं ना, की त्यांना तिकडे ज्या बायका राहत होत्या किंवा ते जे संस्था जी काही ते वृद्धाश्रम चालवत होते, तर तिकडच्या लोकांनी त्यांना ओळखलंच नव्हतं, की या शांताबाई हुबळीकर आहे. बरं मला असं वाटतं कोणाला अशी कल्पना कोणी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नसावा, की एवढी एकेकाळची मोठी अभिनेत्री वृद्धाश्रमात येईल. त्याच्यामुळे कोणीतरी कोणाच्या मनालाही कदाचित ही शिवली नसेल गोष्ट. त्याच्यामुळे 14 वर्ष अक्षरशः अज्ञातवासामध्ये शांताबाई राहिल्या. त्यांना कोणीही 14 वर्ष कोणी ओळखलं नाही. त्यांचं नाव त्यांनी सासरचं नाव लावल्यामुळे ना त्यांना चेहऱ्याने कोणी ओळखलं, ना तिकडे कोणी आलं होतं तर ती लोकं जी येतात काही भेटी देतात वृद्धाश्रमाला. त्या लोकांनी त्यांना ओळखलं नव्हतं आणि अक्षरशः 14 वर्ष त्या अज्ञातवासामध्ये होत्या. आणि 14 वर्षांनी एक दिवशी लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी हे त्या संस्थेला भेट द्यायला गेले. त्यांची काहीतरी तिथे त्यांचा कार्यक्रम होता आणि तिथे त्यांनी माधवरावांना गडकरी साहेबांना बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून आणि गडकरी साहेब तिकडे गेले आणि गडकरी साहेबांना
त्या गर्दीमध्ये त्यांनी शांताबाईंना ओळखलं, की ह्या शांताबाई हुबळीकर आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर त्या शांताबाईंकडे ते गेले आणि त्यांनी सगळी चौकशी केल्यानंतर त्यांना शांताबाईंनी सांगितली खरी गोष्ट, की "मी शांता हुबळीकर आहे आणि मी या वृद्धाश्रमामध्ये शांता गीते नावाने मी इथे राहते म्हणून." आणि ही बातमी जी आहे, ही गडकरींनी लोकसत्तामध्ये प्रसिद्ध केली आणि त्याच्यानंतर सगळ्या जगाला कळलं, की शांताबाई इतके वर्ष ज्या बेपत्ता होत्या किंवा ज्या अज्ञातवासात होत्या, कोण कुठे होत्या, काय हे चित्रपटसृष्टीने सुद्धा कधी विचारण्याचा किंवा कधी शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. मात्र गडकरी साहेबांमुळे ही बातमी बाहेर आली आणि त्याच्यानंतर मग खूप त्यांचं कौतुक होऊ लागलं शांताबाईंचं. त्यांना अनेक राज्याचे पुरस्कार वगैरे असतात. तर ते सगळे बऱ्याच पुरस्कार त्यांना त्यांना त्यांचे सत्कार केले गेले वगैरे. आणि गडकरींच्याच एका ओळखीमध्ये त्या पुण्याला एका वृद्धाश्रमामध्ये राहू लागल्या होत्या. म्हणजे खरं म्हणजे त्या काळामध्ये गडकरी साहेबांनी असं पण हे केलं होतं, की त्यांना घर मिळावं, मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून मिळतं ते. मात्र त्यांनी त्याला विरोध केला शांताबाईंनी. त्या म्हणाल्या, की "नाही, मी माझं जे काही उर्वरित जीवन आहे, ते मी या वृद्धाश्रमातच घालवेन" म्हणून. आणि मधल्या काळामध्ये जी 14 वर्ष ते अज्ञातवासात होते, त्यातली एक गोष्ट मी सांगते, की त्याच्यानंतर त्याच वृद्धाश्रमात राहिल्या गेल्यानंतर काही वर्षांनी तिथे गीते सुद्धा आले होते नवरा वृद्धाश्रमात राहायला. आणि तिथेच त्यांचं निधन झालं होतं. अर्थात हे जर ज्या शांताबाई दुनियेसमोर आल्या, जगासमोर आल्या, तर त्यावेळेला गीते हयात नव्हते आणि त्यांनी पुण्याला त्या जाऊन वृद्धाश्रमामध्ये राहिल्या. मात्र 1992 साली त्यांचं निधन झालं. मला असं वाटतं इतक्या मोठ्या अभिनेत्रीची अशी वाताहत होणं किंवा एकेकांच्या एका स्टार, मी स्टार शांताबाई हुबळीकर असं म्हणेन, कारण का त्या खरोखरच स्टार होत्या. इतके सुंदर सुंदर चित्रपट त्यांनी केलेले आहेत, इतका अभिनय केलाय. माणूस त्यांचा हा चित्रपट अजरामर आहे मराठीमध्ये. आदमी हा अजूनही आहे आणि त्यांचं जे गाणं आहे, कशाला उद्याची बात, ते मला असं वाटतं त्यांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. इतकं ते सुंदर त्या गायलेल्या आहेत आणि एक सहज सुंदर नॅचरल अभिनय असणारी ही अभिनेत्री आणि तिची अशी परवड व्हावी, ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. मायाजालमध्ये आज इतकंच